सुरुवात केली रेकॉर्डिंगला. ओके. नमस्कार मित्रांनो, मी आता गोव्यामध्ये आहे. गोवा मापसा ह्या शहरामध्ये आहे. पणजी गोवा सगळ्या दुनियेला माहिती आहे. गोवा शहर कशासाठी प्रसिद्ध आहे, परंतु मी इथे एका आमच्या कॉन्फरन्ससाठी आलेलो आहे. माझे इथले राजकुमार सर, चारी सर आणि आमचे सुनील पाटील सर ह्या लोकांच्या माध्यमातून मी इथे आलेलो आहे. तर इथे आपण समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीच्या प्रचारार्थ इथे आलेलो आहोत. मी आणि किरण नाळे सर, माझे खास मित्र, आम्ही दोघंही इथे आहोत. तर मित्रांनो, ह्या शहरामध्ये आपल्या सक्सेस अर्थ या प्रोडक्टचे रिझल्ट कसे आलेले आहेत आणि कशा त्रासापासून लोकांना कसं बरं वाटतं विदिन 1 वीक याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर काकू, मला तुमचं नाव सांगा प्लीज एकदा. उषा राजेंद्र पै. उषा राजेंद्र पै. पै. ओके ताई, काय त्रास होता हो तुम्हाला? ते असं बसलं ना तर असा होत नव्हता. असा पाय होत नव्हता. ओके. अजून केला तर पुष्कळ दुखायचा. दुखायचा. दुसऱ्या दिवशी मला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी काय खाल्लं तुम्ही? हे डबा खाल्ला का? त्या डब्यातली पुडी खाल्ली तुम्ही? एक सकाळी एक संध्याकाळी. वाव. कोणी दिलं तुम्हाला? राजकुमार सर. आई इधर जरा. ओके ताई, ही पुडी खाल्ली का तुम्ही? ओके. किती वेळा खाल्ली? 8 दिवस. 8 दिवस खाल्ली. 8 दिवस. राजकुमार सर इधर आइए, आप दिखना चाहिए इस वीडियो में, बहुत इंपॉर्टंट है ये. ओके. तर मित्रांनो, हे जे एक्सरे आहे, एक्सरे मध्ये जर तुम्ही बघितलं ऍज अ डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगेन, त्याच्यामध्ये त्यांची मिडियल कंपार्टमेंट जी आहे गुडघ्याची, ओके, ती पूर्णतः बिघडलेली आहे. दोन्ही गुडघ्याच्या वरच्या मोठ्या हाडामध्ये आणि छोट्या हाडामध्ये, दोन्ही हाडामध्ये टिबिया आणि फिमर या दोन्ही हाडामध्ये घर्षण आहे आणि जबरदस्त घर्षण आहे. तिथं कार्टिलेज कमी झालेला आहे. जी तिथं खुर्च्या असते ती कमी झालेली आहे, झीज झालेली आहे. ताईंचा पाय हलत नव्हता, त्यांना पाय उचलता येत नव्हता. 7 ते 8 दिवसाचा औषधी खाल्ल्यामुळे त्यांना एक जबरदस्त रिझल्ट याच्यातून आलेला आहे. आणि इथून पुढे तुम्ही लोकांना काय संदेश द्या या पुढीबद्दल? काय केलं पाहिजे लोकांना? सांगते मी. लोकांना मला बरं वाटलं. मग लोकांनी खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे? खाल्लं पाहिजे. मग इकडे तोंड करून सगळ्यांना उपदेश द्याल का जरा एकदा? मला बरं माका बरं दिसला. दुसऱ्या दिवशी एक दिवस घेतल्याने दुसऱ्या दिवसा घेतल्याबरोबर म्हाका खूप बरे वाटलं. आणि आता म्हणजे पाय असं हलता. ओके. माका तुका म्हणजे ह्या कोकणी भाषेमध्ये बोलतायत, मजा येते हे ऐकून. ओके. तर मित्रांनो, 7 ते 7 दिवस हे औषधी खाल्ल्यामुळे त्यांना बरं वाटतं. राजकुमार सरांचा आपण अभिप्राय घेतला. सर, राजकुमार सर काय म्हणत तुम्ही? नाही, मी जेव्हा, कारण मी ज्या बाजारात चहा वगैरे घ्यायला जातो ना, तिकडेच मला रोज दिसते. मी विचारलं काय तर तिने सांगितलं चालत होती अशी अशी. तर असा प्रॉब्लेम आहे म्हणून. मला पण फार जी वेदना तिने सांगितली ना रात्रीची वगैरे, मला फार वाईट वाटलं. बरं. मी शोधत होतो, असे 2-4 लोक मला माहिती आहे, मी औषध शोधत होतो. अचानक मला पुण्यातून हे माध्यमातून कळालं की ह्यात रिझल्ट येतो म्हणून. ह्यात रिझल्ट येतो म्हणून. मग मी हिला दिली. तर हिने त्याचा अनुभव सांगितला की ते पण ऐकून मला कसं तरी वाटलं की जर हे औषध नसतं तर असं कधी कधी असं वाटत होतं की कुठल्या तरी गोळ्या घेऊन जीवनच संपूया, एवढी वेदना होत होती. विष खाऊन तुम्ही मरायच्या तयारीत होता, इतकं तुम्हाला त्रास होता. आणि बेडवर झोपताना ना ती रडत होती, तेव्हा मी कोणाचंच वाईट केलं नाही, मला का. आणि थोड्या दिवस